सुरुवात झाली धावसंख्येला. रॉयल स्टनर मीरा रोड जनाब अर्शद काझी यांचा संघ बऱ्याच ठिकाणी उत्तम कामगिरी करणारा संघ. मागेच बंदर पाखाडी येथे देखील अगदी उपविजेतेपद पटकावलंय. 1.5 लाखाच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली तिथे देखील अनेक खेळाडूंची. आणि बाबू चमकला होता. इसरार खान जबरदस्त बॅटिंग. पाहूया पुन्हा एकदा रोहित वर्सेस मुन्ना. यावेळेला इनसाइड आउटचा फटका बघतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी कव्हर पॉइंटला. सीमारेषा पार. बादशाह चषक चौकार. अगदी प्लेसमेंट राईट होती या फटक्या मागे. काय जबरदस्त बॅटचं ब्लेड ओपन केलं. स्वतःला इम्प्रोवाइज करत असताना चेंडूची लेंथ लवकर ओळखली. वेल प्लेड उबेद खान. 4 धावा. इस बीच अजून एक महत्वपूर्ण फटका. जबरदस्त रित्या चेंडू ट्रॅव्हल होतोय. सांभाळा मित्रांनो. 4 धावा. लागवड 2 चौकार. अगदी खणखणीत स्टायलिश बॅटिंग उबेद खान जी. थँक्यू ग्रेट बॅटिंग बाय उबेद खान. पहिल्या बॉल पासून अगदी चेंडूवर नजर आणि तिथून प्लेसमेंट राईट आहे. रोहितला आता वेगळा पर्याय निवडावा लागेल. पाहूया नेक्स्ट बॉल कसा असेल. धावसंख्या झाली आहे 9 धावा. फुल टॉस बॉल आहे इथे. आता अगदी आपण बघतोय डीप स्क्वेअर लेगला चेंडू मुख्य गेटच्या सलामीला. चौकार. लागोपाठ 3 चौकार. थँक्यू. रोहितला अशा ट्रीटमेंटची नक्कीच सवय नाही आहे. मात्र ज्या पद्धतीने स्टार्ट केलाय मुन्नानं अफलातून. अगदी पाहिलं पहिला बॉल ज्या पद्धतीने आमिर दाफेदरला एकूणच पिच केलं होतं तिथून त्याला कल्पना आली होती की रोहितची एक्झॅक्टली गोलंदाजी काय आहे. मात्र त्यानंतर आपला एक्सपिरियन्स ओतलाय मागच्या 3 फटक्यांवर. तो म्हणजे उबेद खान. लागोपाठ 3 चौकार. या मॅचची अतिशय जबरदस्त सुरुवात. मागच्याही मॅच मध्ये आपण बघितलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा. या मॅच मध्ये आतापर्यंत झालेत 13 धावा. सेकंड इनिंग मध्ये देखील 18 धावा पाहिल्या होत्या. पॉवर प्लेची पॉवरफुल बॅटिंग. इथेही चौकार. अगदी 4 ओळीले चौकार. क्लास. ऍब्सोल्यूट क्लास बाय मुन्ना. थँक्यू. सध्या मुन्ना ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय असं वाटतंय की तो व्हिडिओ गेम खेळतोय. स्वतःच बॉलची लेन ठरवतोय त्याच्यानंतर बॅकफुटला येऊन अगदी कडक फटके खेळतोय. सध्या मॅचच्या आतमध्ये व्हिडिओ गेम सुरू झालाय. 4 चेंडू 4 चौकार. ओ यावेळा थोडासा चेंडू खाली राहिलाय. तो व्हिडिओ गेम बंद झालाय. डॉट बॉल आलाय. JRच्या डगआउट मध्ये खेळाडू मला वाटतं तिथे उभा आहे. जरा प्लीज त्या मित्राला विनंती करतोय बसून घ्या प्लीज. कारण पॉवर प्लेचं षटक आहे असं वाटलं होतं आम्हाला की 3 खेळाडू बाहेर कसे. मात्र नंतर बघितलं की तो 12-13वा खेळाडू आहे. लक्ष या गोष्टीकडे. धावसंख्येकडे लक्ष घालूया. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाले तब्बल 17 धावा. म्हणजे कुठेतरी बादशाह चषकामध्ये 15 धावापेक्षा जास्त पॉवर प्लेमध्ये धावा होतात हे आता दिसून येत आहे. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये 22 धावा. दुसऱ्या इनिंगमध्ये पॉवर प्लेमध्ये 18 धावा. आणि तिसऱ्या इनिंगमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेत 17. आता ग्राफ असाच असणार आहे मित्रांनो.
नवीन गोलंदाजी मार्कवर वरुण पांचाळ. पाहूया प्लॅनिंग केलं जात आहे. थॉमस डायस तोही आपला एक्सपिरियन्स इथे दाखवणार आहे, कारण JR दहिसर संघाला पुढे सरकायचं असेल तर या मॅचमध्ये लवकर यावं लागेल, कारण या मॅचमध्ये जरी 80 धावा झाल्या तरी देखील मग मजा वाढणार आहे. आणि सध्या आमिर दाफेदार असो मुन्ना असो त्या आकड्यापर्यंत ते जाण्याचा प्रयत्न करतील. धावसंख्या 17, एकही गडी बाद नाही आहे. दुसरी मॅच बादशाह चषक. शॉर्ट बॉल आहे. अगदी आपण बघतोय नटराज शॉट पाहायला मिळतोय. अगदी गॅप कन्वर्ट केलाय. वॅकंट एरिया होता. भरपूर लॉंग चेस, मात्र या 2 धावा. गुड शॉट बाय आमिर दाफेदार. धावसंख्या 19. अक्षय सोनी. धावसंख्या 19 झाली आहे. चांगली बॅटिंग रॉयल चॅलेंजर संघाला पूर्ण कल्पना आहे. सलामीला जितक्या धावा होतील तितक्या करण्याचा ते प्रयत्न करतील. आणि हे दोन्ही बॅटर सध्या यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहेत. नेक्स्ट बॉल वरुण. शॉर्ट बॉल आहे. तिथूनही पिक केलंय. जबरदस्त फटका. चेंडू 1 बाउन्स फरार होणार आहे. अजून एक चौकार. थँक्यू. बघा A1 जोडीचं गाणं वाजतंय, मात्र आता आमच्या मुख्य मंचाच्या दिशेने अजून एक A1 जोडी येते. महेशदादा पाटील आणि एकूणच मल्हार स्पोर्टचे ओनर हितेश पाटील हिरो यांचंही स्वागत आहे मंचावर. धावसंख्येकडे लक्ष घालूया. काय बॅटिंग सुरू आहे आमिर दाफेदारची. 23 धावा. यस सर. चेंडू हवाय. यस मॅच बॉल आलाय बघा. जरा प्रेक्षकांनाही विनंती करतोय, थोडासा सपोर्ट तुमचा मिळाला तर बरं होईल. आतापर्यंत या सामन्यामध्ये तब्बल 5 चौकार. 4 चौकार उबेद खानच्या बॅटमधून, 1 चौकार आमिर दाफेदारच्या बॅटमधून. चौकारांची लयलूट केली जाते. सध्या सेकंड पॉवर प्ले इन प्रोग्रेस आहे. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. नेक्स्ट बॉल वरुण. पुन्हा एकदा आपटलाय. पुन्हा एकदा लवकर खेळलाय. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक म्हणेन मी वरुणचा. अतिशय लयबद्ध ॲक्शन आहे. हायम ॲक्शन आहे. आणि तिथून जर बघितलं तर ग्रिपची कमाल आहे. इथून मात्र अगदी पुन्हा एकदा वॅकंट एरिया शोधलाय. आमिर दाफेदार स्पेशल शो सध्या या बादशाह मैदानामध्ये. चौकार. चौकार आणि चौकार. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 27. यावेळेला मात्र हा चेंडू थोडासा लांब ठेवलाय. तिथून जर बघितला तर लाईन खराब दिसते. व्हाईट बॉल येतोय. थँक्यू सर. अवांतर धाव. रनवे मध्ये थोडीशी गडबड झाली आणि कदाचित शोल्डरचा यूज करण्याचा प्रयत्न. बऱ्याचदा गोलंदाज थोडीशी पळवाट बघतो, मात्र काही गोलंदाज आहेत ते अजून टिचून मारा करतात. पाहूया वरुण पांचाळ कशा पद्धतीने इथे कमबॅक करतील. मात्र सध्या या मॅचवर आतापर्यंत कंट्रोल जर बघितला ना तो कंट्रोल आहे टीम रॉयल स्टनर मीरा रोडचा. शॉर्ट बॉल आहे. इथून या चेंडूला पुन्हा एकदा अगदी डीप कॉर्नर रिजन मध्ये टोलवलाय. थोडंसं फंबल झालंय. दुसऱ्या धावसाठी उबेद खान आलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रॉंग एंडला थ्रो. धावसंख्या 30 झाली आहे. अगदी सरासरीचा जर विचार केला तर 15 धावा प्रति षटका मागे या सरासरीने सध्या संघ पुढे सरकतोय. अप्रतिम ही स्पर्धा. मात्र बघा ही पहिली रात्र आहे आणि एवन जोडी नेहमीच सांगते देर से आएंगे लेकिन दुरुस्त आएंगे. यावेळेला स्टाइलिस्ट एलिगंट सुपर्ब आमिर दाफेदार. चौकार.
पहिल्या ओव्हरमध्ये 17, दुसऱ्याही पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 17 धावा. टीम रॉयल स्टनर संघ सध्या या सरासरीने पुढे सरकतोय. 2 षटकात झाले तब्बल 34 धावा आणि याच गतीने जर ते पुढे सरकले तर ही धावसंख्या अगदी 90 पर्यंत जाईल. जबरदस्त बॅटिंग उबेद खान असो किंवा आमिर दाफेदार. चला पॉवर प्लेची लाईट जरा बंद करा प्लीज. थँक्यू. काय व्यवस्था आहे, अगदी एक माणूस ठेवलाय. चला तिसऱ्या षटकासाठी कोण येत आहे? अनुराग पांडे. पाहूया या षटकात ही विचार असेल या दोन्ही बॅटरचा की आपल्या टीमला पुढे न्यायचं आहे. मात्र इथे सगळ्यात मोठी नीड झाली आहे टीम जी आर दहिसर संघासाठी. ती म्हणजे विकेट. ब्रेक थ्रू मिळणार का त्यांना किंवा अजून काय तुम्हाला पाहायचं आहे? प्रेक्षकांची संख्या वाढत चालली बादशाह चषका मध्ये या मैदानावर. बादशाहचं मैदान आहे, बादशाहचा चषक आहे आणि बादशाह सारखी A1 जोडी आहे. चला चला जास्त वेळ घेत आहे प्लीज. वेळेकडे लक्ष द्या. 2 षटकं संपली होती त्यावेळेला वेळ नोंदवली गेली आहे. 9:11 पहिला बॉल पडला होता या मॅचचा. 12 मिनिटं खर्च केले तुम्ही जी आर दहिसर. लक्ष ठेवा. वेगवान चेंडू वेगाने बीट केलाय. चेंडू देखील अगदी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बॅट वरून गेली आहे. डॉट बॉल येतोय. लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झालीच पाहिजे. ओ काय स्पीड आहे, कदाचित आजच्या दिवसातील स्पीडचे सगळे उच्चांक तोडले असतील. पाहूया डिका स्पोर्ट्सवर. 153. जबरदस्त स्पीड. मागच्या 2 चेंडूवर स्पीडने बीट केलंय. अफलातून वेग. अनुराग पांडे जी कमाल कर रहे. यावेळेला मुन्ना थोडासा वेगळा टान्सने खेळावं लागेल, कारण ज्या वेळेला धावा येत नाहीत त्यावेळेला काहीतरी वेगळे प्रकार इम्प्रोवाइज करावं लागतं. पाहूया काय करतंय. स्लो डिलिव्हरी आहे, पिक केलंय चेंडू. अगदी आपण बघतोय सीमारेषा पार आहे. नो बॉल घोषित केलाय बीमरचा. इथे चूक झाली आहे. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव नव्हती. त्यानंतर हा चुकीचा चेंडू आणि 7 धावा देऊन गेलाय आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट, मुक्त फटका. पुढचा बॉल फ्रीड आहे. उबेद खान पुन्हा एकदा सज्ज झालाय. मागच्या चेंडूवर आले 7 धावा. संघाची धाव संख्या 40च्या पलीकडे 41. ओ शॉर्ट बॉल, हेड शॉट दिलाय. मात्र इथे रनआउटची विकेट सुद्धा नाहीये. काय चेंडू हाताळलाय. सुपर बॉल बाय अनुराग पांडे. आय थिंक तो ओके असेल, कारण बघा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हेल्मेटचा यूज नाहीये. मात्र उबेद खान ही इज अ स्ट्रॉंग मॅन. जबरदस्त चेंडू. डॉट बॉल येतोय. मात्र एक चुकीचा चेंडू हाताळला. त्या 7 धावा खर्च झालेत. 3 चेंडूचा खेळ संपला या ओव्हरमध्ये. वेल बोल्ड अनुराग पांडे. धावसंख्येला थोडासा लगाम त्यांनी नक्कीच घातलाय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आहे. काय स्लाइस केलंय. चेंडू वेगाने येतोय. धावा मिळतील इथे 4. अफलातून चौकार. ग्रेट बॅटिंग. इथे जागा बनवली आणि त्याच्यानंतर जबरदस्तरित्या बॅकआउट पॉइंटला केलेले स्लाइस आपल्याला पाहायला मिळते. या 4 धावा अक्षरशः चौकारांची रांग लावली या दोन्ही बॅटरना. धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 45. चला नेक्स्ट मॅच कॉल देतोय.
NP स्पोर्ट्स वर्सेस सिद्धिविनायक मीरा रोड. टीम रेडी राहा. आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे आणि टॉस जर इनिंग ब्रेकमध्ये झाला नाही तर संघाला 3 धावांची पेनल्टी आहे. टीम कॅप्टन लवकर या. अजून एक चांगला चेंडू. इथेही जेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण. अनुराग करेगा तो क्या करेगा. मात्र इथे आपण बघतोय चेंडू अगदी मला वाटतं तोंडावर आदळलाय. लक्ष घाला या गोष्टीकडे प्लीज. ब्लड येत असेल तर लगेच एखादा बर्फ वगैरे असेल तर आणून द्या. सगळ्यांनी उतरू नका प्लीज. सगळ्यांनी उतरू नका. आहे आपले खेळाडू आहेत तिथे. आय थिंक चेंडू हाताला लागून तोंडावर बसलाय. येस सर. अरे पंचांनाही पाणी हवं आहे द्या प्लीज. आय थिंक ही इज ऑल राईट. ओके येस ओमकार थँक्यू. बघा इंजरी हा एक खेळाचाच भाग आहे नो डाऊट. मात्र सांभाळा स्वतःला. अगदी गरजेचं होऊन बसतंय कारण बऱ्याच गोष्टीची अगदी जबाबदारी असते आपल्यावर. मात्र अनुराग पांडेचे षटक आपण बघितलं. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल नो बॉल. भीमर हाताळला. 7 धावा आल्या. षटकार टोकला होता तो म्हणजे उबेद खाननं. त्यानंतर फ्रीडचा बॉल डॉट आला. त्यानंतर चौथ्या बॉलवर एक जबरदस्त स्लाइस पाहायला मिळाली बॅकवर्ड पॉईंटला 4 धावा. आणि त्यानंतर 5व्या बॉलवर सिंगल कन्वर्ट झाली आहे. एक झेल सुटलाय. इंटरेस्टिंग ओव्हर पाहायला मिळते आहे अनुराग पांडेची. अजून एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचा. थोडासा वेळ घेतलाय. हा वेळ आम्ही थोडासा कट करणार आहोत कारण इंजरी पिरियड होता. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आमिर दाफेदार ऑन स्ट्राइक. यावेळेला ड्राईव्ह चांगला ड्राईव्ह आहे. पाहूया किती धावा. टीम कॅप्टन ओमकार गुल्लेला तुम्ही पाहू शकता. चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव. षटक इथे संपतंय. तिसरं धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 47. थोडीशी धावगती खाली आली आहे मात्र अजूनही ती अगदी 15च्या पलीकडे आहे आणि 16च्या जवळ आहे. वेल प्लेड रॉयल स्टनर. एकही विकेट नाहीये. उबेद खान चांगली बॅटिंग करतोय. आमिर दाफेदारी चांगली बॅटिंग करतोय. अगदी आपण बघतोय 16 मिनिटांमध्ये ही 3 षटकं हाताळली आहेत. चला 4च मिनिटं आहेत आता तुमच्याकडे पुढचं षटक हाताळण्यासाठी. लवकर. वीर गोलंदाजी मार्कवर येतोय. JR दहिसरचा हा संघ. JR स्पोर्ट्सच्या बॅट देखील प्रसिद्ध आहेत. अगदी ज्यूड रॉड्रिग्स आणि थॉमस डायस यांचं जॉईंट व्हेंचर. गोलंदाजी मार्कर वीर. मात्र सध्या JR स्पोर्ट दहिसर संघ विकेटच्या शोधात आहे. ही पार्टनरशिप अफलातून होत चालली आहे आणि कदाचित या स्पर्धेतली ही आतापर्यंतची सर्वात मोठी पार्टनरशिप. 47 धावा फलकावर आहेत. आमिर दाफेदार ऑन स्ट्राइक. शॉर्ट बॉल आहे. उडवायचा होता चेंडू. अगदी पंचांचा इशारा आलाय. अगदी आवाक्याच्या बाहेर. वाईड बॉल. पंचांनी रिव्ह्यू लगेच यस प्लेअरने रिव्ह्यू मागितलाय कारण पाहिलं की चेंडू इतकाही वर नव्हता. थोडासा प्लेएबल वाटलाय असं दिसतंय तिथे क्षेत्ररक्षकांना. मात्र पाहूया आमच्या एकूणच डिका स्पोर्ट्सच्या कंट्रोल रूममधून या गोष्टी चेक केल्या जातील. आमचे थर्ड अंपायर इकडे उपस्थित आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. डिसिजन येईल. कारण बऱ्याचदा या डिसिजनमध्ये त्या बॅटरची उंची ही मॅटर करते. पाहूया काय घडतंय. कोणता डिसिजन येतोय. या सगळ्या गोष्टी अगदी चेक केल्या जात आहेत निरीक्षण कक्षामध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. त्यामुळे आपला डिसिजन पुन्हा एकदा मागे घ्यावा लागेल. 1 फॉर द ओव्हर ही मात्र नोंद केली जाते. फेअर डिलिव्हरी ठरते. वेल बोल्ड वीर.
आमिर दाफेदार. 47. शॉर्ट बॉल आहे. चेंडूला हवेत खेळले जरूर. इथे विकेट येणार का? ओहो, हे चाललंय तरी काय? चेंडू हातात येतोय मात्र नंतर निसटतोय. अगदी या 4 धावा आणि 50हून जास्त धावाची पार्टनरशिप. वेल प्लेड. 51 धावा पूर्ण. जबरदस्त पार्टनरशिप. अजूनही एकही गडी बाद नाहीये. आज JR दहिसरचा संघ क्षेत्ररक्षणात चुका करतोय आणि त्याचा फायदा टीम रॉयल स्टनर उचलतीये. धावसंख्या 51 पूर्ण. थँक्यू. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा भुर्दंड बसतोय इकडे. हे 2 खेळाडू असे आहेत, एकदा की धावांची चटक लागली की धावा धावा आणि धावा. पाहूया पुढे काय करताय. इथे आता रनवे बिघडलाय. गोलंदाज सुद्धा अशा वेळेला काय करणार? लाईन अँड लेंथ मेंटेन करायची आहे त्यांना. क्षेत्ररक्षकांचं साथ हवी आहे त्यांना. मात्र आपण बघतोय आतापर्यंत 2 झेल सुटलेत. वीर टू आमिर. शॉर्ट बॉल आहे. इथूनही हा जबरदस्त हुकचा फटका. चेंडू लांब जाणार आहे. अगदी 1 बाउन्स सीमारेषा पार. अजून एक चौकार. थँक्यू डीजे. आतापर्यंत या सामन्यात घडलंय तरी काय पाहूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 55 आणि या 55 धावामध्ये 10 चौकार 1 षटकार म्हणजे तब्बल 46 धावा या बाउंड्रीज ने आलेत. वेल प्लेड आमिर दाफेदार. वेल प्लेड मुन्ना. योग्य निवड होत नाहीये. अगदी क्षेत्ररक्षण जिथे नाहीये त्या बॅकएंड एरियामध्ये धावा वसूल केल्या जात आहेत. त्यामुळे सध्या प्रश्न मोठा आहे JR दहिसर संघासमोर. पुन्हा एकदा अगदी खोलात टाकलेला चेंडू होता. ऑन साइडला टर्न केलाय. इथे दुसरी धाव अवेलेबल असेल का? नाही. कॉल बॅक करतायत. चांगला कॉल. जबरदस्त पार्टनरशिप. 56 धावांची पार्टनरशिप पहिल्या गड्यासाठी. वीर सध्या त्यांची बॉडी लँग्वेज मात्र वेगळी दिसते. कारण लक्षात घ्या कुठल्याही वेळेला मॅच मध्ये असणं इम्पॉर्टंट असतं. पाहूया कसा कमबॅक करतील इथे JRचे खेळाडू. शॉर्ट बॉल आहे. अगदी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. अगदी काही पावलांचा स्टार्ट आहे मात्र ज्यावेळेला रिलीज करतात ना तो रिलीज पॉइंटवर अगदी ती शक्ती पूर्णपणे दाखवत आहेत. वेल बोल्ड वीर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा उबेद खान साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र उबेद खान हवेत खेळत. हा झेल होणं गरजेचं आहे. ओ हो, मैदानाच्या आतमध्ये कदाचित आता JR दहिसर संघाला नारळच फोडावा लागेल. झेल चुकीच्या पद्धतीने टिपले जात आहेत आणि त्यामुळेच ते झेल होत नाहीयेत. ही चुकीची पद्धत आणि त्यामुळे आपण बघतोय एकही विकेट अजूनपर्यंत खात्यात नाहीये. हे हरिराम कृष्ण प्रेमानंद ये क्या हुई. असंच काहीतरी घडतंय. आतापर्यंत 3 झेल सुटलेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 57. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 17, तिसऱ्या षटकात 13 आणि चौथ्या षटकात 10 धावा. इथे धावा कमी आल्या मात्र एकही विकेट नाही अजूनपर्यंत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी पुन्हा एकदा कॉल देतोय. NP स्पोर्ट्स वर्सेस सिद्धिविनायक मिलर टीम कॅप्टन. चला या लवकर. NP स्पोर्ट अर्नाळा. NP स्पोर्ट अर्नाळा वर्सेस सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड. चला टीम कॅप्टन या लवकर. या ओव्हर नंतर टॉस होणं गरजेचं आहे.
आणि 3 धावांची पेनल्टी आहे, कारण मी ज्या वेळेला म्हणेन की हा लास्ट कॉल आणि तुम्ही नसाल तर 3 धावांची पेनल्टी सुरू. कारण बरेच अधिकार रेवन जोडीने आमच्याकडे दिलेत. सिद्धिविनायक बॉयज टीमचे कॅप्टन आले, थँक्यू. त्यांच्या 3 धावा मायनस नाही होणार. चला वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. शेवटचं षटक, किती धावा जोडतील? अनुराग पांडे यावेळेला ऑन साईडला फटका, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो ही अप्रतिम आहे, एकच धाव. मात्र कुठेतरी अजून ही धावसंख्या 75च्या पलीकडे न्यावी लागेल, कारण सध्या हे मैदान त्या गोष्टीसाठी हॉट फेवरेट आहे. 75 धावा, 80 धावा, 90 धावा सातत्याने या मैदानानं पाहिलेत. यावेळेला समोर खेळलेत, हा तडका आमिर दावेदारचा, 6 धावा. थैंक यू. रॉयल स्टनर डगआउट में बैठिए प्लीज. राकेश बैठिए बैठिए. जबरदस्त षटकार, संघाची धावसंख्या वाढतीये 64. वैयक्तिक धावसंख्या जर बघितली आपण या दोन्ही खेळाडूंची तर आमिर दाफेदार 32 धावा, 33 धावा. इथेही चांगला फटका आहे, थोडंसं फंबल झालंय, दुसऱ्या धावेसाठी येणार. इथे मात्र धावचीची विकेट. अगदी विकेट यायला भरपूर वेळ लागला, 5वं षटक उजडावं लागलंय. मात्र धावचीच्या रूपानं उबेद खान मुन्ना अगदी माघारी परतलाय. थँक्यू. बघा जे संघ इथे उपस्थित होत आहेत तुमच्या माहितीसाठी, बादशाह चषकामध्ये काही अशा डिफिकल्टीज आहेत, काही अशा केबल्स आहेत. त्या केबलला जर चेंडू लागला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला तर तो षटकारच असणार आहे, आणि केबलला लागून जर नाही डेड बॉल आहे डायरेक्ट. ओके फाईन. बघा